देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाऐवजी षडयंत्र सुरू केले आहे. मी काहीच चूक केली नाही. मी केवळ समाजाला आरक्षण मागितले आहे. आज समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही मराठा समाज संपवायला निघाले आहे. तुम्हाला मराठा समाज पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. आमची चूक नसताना आमच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही असं काय केलं होतं, असा सवाल देवेंद्र फडणवीसांना केलेला आहे. आरक्षण मागणं ही आमची चूक होती का? फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, आमच्या नादाला लागू नका. तुमचे भाजपचे उमेदवार मुळासकट उपटून फेकू. मला राजकारण्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला घेणारं नाही तर देणारं बनावं लागेल. मग तुम्ही मराठ्यात भांडण लावून दिलं, अशी टीकाही जरांगेने फडणवीसांवर केली आहे. महाराष्ट्रातील समाजाला विनंती आहे, समाजाचे जे नेते चुकले त्यांना सोडून द्या. नारायण राणे ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांचं योगदान हे खूप मोठं आहे. मात्र तुम्ही काहीही बोलायचं हे ऐकून घेणार नाही. त्यांचे वय आणि त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी मर्यादा पाळायला हवी. भुजबळ जसं येडं झालं तसं फडणवीस झाले. त्यांच्या तंगड्या नारायण राणे यांनी घालायचे नाही. बरेच आमदार येड्यावानी करायला लागले आहे, असेही जरांगे म्हणाले.